हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग। संध्याकाळ झालेली आहे, 5:30 वाजले आणि माझं सर्व काही आवरलेलं आहे। सर्व स्वयंपाक झाला, नैवेद्य काय काय बनवला सर्व दाखवते तुम्हाला। हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आता घड्यामध्ये 1 वाजलाय आणि दुपारची वेळ झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला शुभ दुपार। आणि बाहेर आहे ना इतकं कडक ऊन पडलेलं आहे, हे बघा एकदम असं उन्हाळ्यासारखं आहे ना। कालपासून कडक ऊन पडतंय, इतकं गरम होतंय ना, फॅन लावलेला आहे तरी मी। आणि एवढ्या उन्हामध्ये मी मार्केटला गेली होती, भाजीपाला आणायचा होता, काही पूजेच्या वस्तू आणायच्या होत्या, कारण आज माझ्या घरात आहे ना नवनाथ पारायणाची समाप्ती आहे, उद्यापन करायचं आहे। तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केला होता की ताई तुम्ही उद्यापन कसं करता ते पण आम्हाला दाखवा। तर आजच्या व्हिडिओमधून हे सर्व काही मी तुम्हाला शेअर करणार आहे, काय काय करणार, किती मुलांना बोलवणार, तर हे सर्व बघत राहा, व्हिडिओ स्किप न करता। चला, मी जो पण भाजीपाला आणला ना तो काढून घेते, कारण इथे पिशवीमध्ये काही वस्तू मला भेटल्या, काही भेटल्या नाही, पण नंतर जातील मिस्टर आणायला ज्या वस्तू मला भेटल्या नाही। म्हणजे मेथीची भाजी नव्हती पूर्ण बाजारामध्ये, कारण मी खूप उशिरा गेली ना, त्यामुळे मग नाही भेटली। तर थोड्या वेळाने जातील मिस्टर, बघून येतील। आणि फुलांच्या माळा बनवणार आहे, ते फ्रेश फुलांच्या माळा 5 वाजता घेऊन येतील। तर चला, आता केळी वगैरे घेऊन आली मी, काय काय आणलं तो कसं, ह्याच्यातून भीमसेन कापू पण संपलेला होता तर तोही घेऊन आली। दही आणलं मी, कढी करायची ना त्यासाठी। खवा आणला खिरीला, खीरमध्ये खवा टाकणार आहे मी। अजून अळूची पानं, अळूची वडी पण करावी लागते। सर्व आणलेला भाजीपाला इथे मी खालीच ओतला आहे फरशीवरती, कारण हा सर्व काही मी पाण्यात टाकून स्वच्छ धुवून ठेवणार आहे, त्यामुळे आधीच सांगून दिलं, नाहीतर पुन्हा कमेंट येतील खाली ओतला। आता मी काकडी सलाडसाठी मुलांना लागत होती तर घेऊन आली आहे, काकडी, गाजर, डांगर। मागच्या वेळेस मी डांगर आणलं होतं, पण ते ना पिशवीत राहिल्यामुळे खराब होऊन गेलं आणि मी फेकून दिलं, त्यामुळे मग मी पुन्हा घेऊन आली। शिमला, आता मी ना हा सर्व काही भाजीपाला आहे ना असा निवडून घेते आणि पाण्यामध्ये ना टाकून देते, पाण्यात धुवून मग स्वच्छ कोरडा करून नंतर मग तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवी। चला, तर आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली माझी, जवळपास 2-2:30 वाजले असेल। मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण 5-5:30 पर्यंत माझा हा सर्व काही स्वयंपाक झाला पाहिजे आणि खूप सारे पदार्थ बनवायचे ना, त्यामुळे मग लवकरच सुरुवात केली। आता नैवेद्याचा स्वयंपाक करताना किंवा आपण रोज काही स्वयंपाक करताना ना सुरुवात भातापासूनच करायची असते, त्यामुळे सर्वात आधी मी कुकरमध्ये ना 2 कुकरच्या डब्यांमध्ये भात लावून दिलेला होता, साधा भात। आणि त्यानंतर लगेच मी अळूवडी करायला घेतली, तर अळूवडीला पण जरा वेळ जास्त लागतो ना। अळूची सर्व पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि अळूवडीचं जे पीठ तयार केलंय ना त्यामध्ये मी फक्त बेसन पीठ, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलंय। चिंचेचा कोळ किंवा आमसूल असं काहीच टाकलं नाही, कारण ही अळूची पानं आहे ना गावठी, गावरानी, त्यामुळे अळूवडी खाल्ल्यामुळे घशामध्ये खवखवणे किंवा खाजेने असं काही होत नाही। तर अळूवडी मी कशी लावते ते पण तुम्हाला दाखवते। तर या नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये ना अळूवडी पण करतात, बरेच पदार्थ करतात यामध्ये। जसं आपण पितृश्राद्ध करतो त्यावेळेस जे जे पदार्थ करतो ना पितरांना, ते सर्व पदार्थ यामध्ये केले जातात। पण यातल्या 2-4 भाज्या मी काही केल्या नाही आहे, पुढे मी सांगते मी त्या कोणत्या भाज्या आहे। जसं डांगर, गवार, कारलं, भेंडी, अशा या 2-4 भाज्या आपण करत असतो ना त्या नाही केल्या। पण ज्या मेन भाज्या असतात ना, जसं मेथीची भाजी, अळूवडी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, चण्याची भाजी, कढी, खीर, पुरी, असे बरेच पदार्थ मला करायचे। तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये मी अळूवडी करून घेतली आहे। सर्व पानांच्या आता अळूवडी करून घेतल्या आणि खूप जास्त केलं आहे मी, कारण अळूवडी करून जरी ठेवल्या ना अशा तयार आणि फ्रीजमध्ये ठेवल्या, तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्या कट करून ना मस्त फ्राय करायच्या किंवा तळून घ्यायच्या तेलामध्ये, डीप फ्राय केल्या तरी पण चालतं। तर त्यामुळे मग मी एकदम सर्व काही अळूवडी करून घेतली, तर खूप मस्त झालेल्या होत्या। पुढे मी तुम्हाला दाखवेलच, चवीला एकदम मस्त लागल्या आणि अजिबात घशामध्ये खवखव वगैरे झाली नाही त्या खाल्ल्यानंतर। तर अळूवडी वाफवायला जरा वेळ जास्त लागतो, मंद आचेवरतीच त्या आहे ना वाफवायला ठेवलेल्या आहे मी पॅनमध्ये। आणि बाजूला आहे ना कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या, तर
कुकर थंड झाल्यानंतर मी त्यातली डब्बे काढून घेतले, कारण ह्याच कुकरमध्ये मला आहे ना हरभऱ्याच्या घुगऱ्या पण शिजवायच्या आहे. म्हणजे हरभरे आहे ना मी चणे तर ते सकाळी सकाळी पाण्यामध्ये भिजत टाकले होते, तर हे चणे मस्त भिजले. तर ते मी आता पाण्यात टाकते आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद मीठ टाकून आहे ना त्याला 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये आज बऱ्याच जणांकडे नवनाथ पारायण समाप्ती आहे. आईच्या घरी पण अर्चनाने नवनाथ पारायण केलं ना, तर त्यांच्या घरी पण हा सर्व काही स्वयंपाक चालू आहे. आणि आपल्या पूजाच्या घरी म्हणजे ऋतूने पण नवनाथ पारायण केलं 7 दिवसाचं, तर ती पण स्वयंपाक करते. तिथे पण त्यांच्या घरी नवनाथ पारायण समाप्ती आहे, त्यामुळे त्यांना पण मला बोलवता आलं नाही. अर्चना पण माझ्याकडे आली नाही, कारण ती काय मदतीला माझ्या येत असते, पण आज तिला पण माझ्याकडे येता येणार नाही, कारण त्यांच्याच घरामध्ये सर्व काही स्वयंपाकाची तयारी चालू आहे. नाहीतर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अंशू, शिव, अर्चना, आई वडील सर्वच जण दिसले असते. पण म्हटलं चला आता इथे मी ना कढी करते. तर दही घेतलं, दह्यामध्ये मी ना थोडंसं बेसन टाकलं आणि मिक्स करून घेतलं. बेसनाच्या सर्व गाठी ना मोडून घेतल्या आणि आता शेगडीवरती ना एक पातेलं ठेवले. तर कढीची रेसिपी थोडक्यात शेअर करते तुम्हाला. यामध्ये मी मोहरी टाकली आणि मोहरी जिरं छान असं तडतडू दिलं. त्यामध्ये फ्रेश मस्त 10-12 कढीपत्त्याची पानं पण टाकायची आणि बारीक कापलेला लसूण, हिरवी मिरची टाकली आहे. तर अशाच प्रकारे मी ही कढी करत असते. आता हे सर्व काही तेलामध्ये परतवून घ्यायचं. त्यानंतर मग यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद टाकायची. हळद एकदम गव्हा एवढी टाकली मी, एकदम कमी. कोणी कोणी बिना हळदीचीच कढी करतात, पण मी थोडीफार हळद टाकली. त्यानंतर मग यामध्ये बेसन आणि दही टाकलं. तर मिक्सरला फिरवलं ना तरी पण छान होतं. आता यामध्ये ना अजून थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर मग चवीनुसार मीठ, चवीनुसार थोडीफार साखर किंवा गूळ घालायचा आणि कोथिंबीर टाकायची. आणि कढीला आहे ना उकळू नाही द्यायचं, कारण कढी उकळल्यानंतर ती लगेच फुटते. त्यामुळे कढी ना थोडीशी अशी वर यायला लागली लगेच गॅसची शेगडी बंद करून टाकायची. तर चला आता दुसऱ्या शेगडीवरती ना अळूवडी मस्त भाजत होती. तर अधूनमधून मी तिला आहे ना पलटी करत होते, कारण सर्व बाजूने छान मस्त शेकून घेतल्यानंतर आहे ना ती आतपर्यंत शिजली जाते. आणि खाली एक शेगडी लावलेली मी, तिथेच कुकर लावलेला होता हरभऱ्याच्या चण्यांचा, कारण 3 शेगडीवरती माझा स्वयंपाक चालू आहे. आणि वाटण तयार करून घेतले मी, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरचं. कांदा नाही टाकला त्यामध्ये, कारण भाजी ना खूप जास्त करायची नव्हती, थोडीच करायची. त्यामुळे मग मी यामध्ये कांदा काही वापरला नाही, नाहीतर मी कांदा पण वापरत असते वाटणामध्ये. आता इथे मी ना चण्याची भाजी करते. थोडंसं गरम पाणी पण बाजूला करून घेतलं भाजीसाठी. आणि बऱ्याच ताई मला म्हणतील की ताई नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण नाही घालायचा, पण या नवनाथ पारायण समाप्तीला आहे ना सर्व भाज्यांमध्ये कांदा लसूण चालतो. कारण जेव्हा गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले, जिथं पितृश्राद्ध होतं, तर ती कथा मी तुम्हाला आधीच सांगितलेली. तर त्यांना सर्व पदार्थ खूप आवडले. त्यामध्ये मेन त्यांना उडदाचा वडा तर खूप आवडला होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा डोळाही काढून दिला होता. त्यामुळे या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण चालतो. आता इथे मी थोडेफार तांदूळ ना धुवून घेतले, स्वच्छ भिजवले होते 5-10 मिनटं आणि कढईमध्ये तुपामध्ये ना थोडेसे परतवून घेतले. त्यानंतर सर्व काही ड्रायफ्रूट कट करून घेतले बारीक आणि ते पण तुपामध्ये थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत परतून घेते. त्यामध्येच थोडंफार किसलेलं खोबरं पण टाकलं. आता मी खीर त्या दिवशीच तुम्हाला शेअर केलेली होती, तशाच प्रकारची मी इथे खीर बनवते. आणि माझा स्वयंपाक आहे ना 3 शेगडीवरती चालू आहे. खाली पण एक शेगडी लावलेली मी. तर ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना लाडू करण्यासाठी, आज त्यांना पण मी बोलवलं थोडंसं माझ्या मदतीला. तर मी खाली त्यांना ना सर्व कुरडई पापड तळायला दिलेली आहे, कारण घरामध्ये जर काही कार्यक्रम असला ना तर आदल्या दिवशी काही तयारी असली तर बरं पडतं. पण मी सर्व काही सकाळपासूनच करते, सर्व तयारी करायची म्हटली तर एकटीला शक्य नाही. म्हणून मग मी त्या ताईंना बोलवलं. त्यांना म्हटलं की तुम्ही एका ठिकाणी बसल्या बसल्या फक्त करा. मी सर्व काही तयारी त्यांना करून दिलेली होती. आणि इकडे किचन ओट्यावरच्या शेगडीवरती मी काही भाज्या बनवल्या आणि बाकीची काही तयारी ती पण करते. काही मिक्सरला वाटण वगैरे वाटायचं असेल ते पण माझं काम चालू आहे. तर इथे मी कढईमध्ये ना अगदी थोड्याशा तुपामध्ये खवा टाकलेला आहे. खवा म्हणजे मावा. तर खिरीसाठी आणलेला होता, कारण आमच्या राहुला आहे ना मावा टाकलेली खीर खायची होती ना, त्याला आवडते. तर मी थोडासा टाकला तुपामध्ये आणि छान परतवून घेतला. अजून थोडासा टाकला. तर त्यामध्ये साखर टाकल्यामुळे ना तो असा मेल्ट होतो. आणि त्यानंतर मग यामध्ये थोडंसं दूध पण टाकणार आहे, म्हणजे खव्याच्या अशा गाठी वगैरे असतात ना तर त्या मोडून जातील. एकदम प्लेन पातळ करायचं आहे. त्यानंतर मग खिरीमध्ये टाकायचा. तर अशा प्रकारे तुपामध्ये छान परतवून घ्यायचा. आणि हे बघा असे मस्त सर्व काही गाठी वगैरे मोडून घेतलेले आहे मी. तर खिरीमध्ये मावा वापरल्यामुळे खीर खूप भारी लागते. त्यानंतर इकडे मी तांदूळ शिजत टाकलेले होते, थोडंसं पाणी काही दूध असं वापरून. आणि जे ड्रायफ्रूट मी तुपामध्ये परतले होते ना ते पण टाकले. तर ड्रायफ्रूट थोडे परतता परतता माझ्याकडून आहे ना हलकेसे थोडे जळाले आहे.
तर म्हणून असे काळपट थोडं दिसतंय, पण खीर खूप भारी लागली। त्यानंतर आता कढईतलं जे काही माव्याचं मिश्रण मी तयार केलंय ते पण टाकून दिलं। तर अशा प्रकारे ही खीर झालेली माझी, म्हणजे यामध्ये साखर वगैरे सर्व टाकली मी, वेलची पावडरही टाकली, अगदी थोडंसं कमी मीठ पण टाकलं, कारण कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये किंचित थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याला अजून पण चव येते। त्यानंतर वरतून पुन्हा मी थोडंसं साजूक तूप टाकलं आणि खिरीला ना 5-7 मिनटं आता उकळू देणार आहे। त्यानंतर इकडे मी शेगडीवरती आता करते खिशीच्या गोड पुऱ्या। तर खिशी घेते आता, इथे मी ना गूळ आणि पाणी एकत्र उकळून घेतलं, त्यामध्ये वेलची पूड पण टाकली आणि जितकं गव्हाचं पीठ त्यामध्ये बसेल ना तितकं टाकायचं। तर गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आहे ना असं हलवून घ्यायचं, म्हणजे खिशी घ्यायची त्याची। तर एवढं पीठ टाकल्यानंतर मी आता याला चांगलं असं शिजवून घेणार आहे, एक 5 मिनटं। कोरडं पीठ जे असतं ना ते दिसलं नाही पाहिजे, अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे। खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट अजिबात ठेवायचं नाही, एकदम आपण जशी कणिक भिजवतो त्या प्रकारे करायचे। आणि आता इथे मी ना थोडंसं साजूक तूप टाकलं आणि त्यामध्ये ना चांगलं पीठ आहे ना मळून घ्यायचं। आता हे पीठ मळत असताना आहे ना यामध्ये अजिबात गव्हाची कणिक वापरायची नाही। जर तुम्ही यामध्ये गव्हाची कणिक टाकली तर तुमची पुरी ना तळल्यानंतर ती कडक होईल, खायला व्यवस्थित लागणार नाही। तुम्हाला जर एकदम मऊ सॉफ्ट गुळाची पुरी पाहिजे असेल ना तर असंच गरम असताना हे पीठ आहे ना चांगलं मळून घ्यायचं। पीठ जरा गरम आहे, हाताला चटके बसताय, पण तरी मी गरम असताना मळून घेतलं आणि लगेच लाटायला घ्यायचं, ठेवून द्यायचं नाही, नाहीतर मग ते नंतर आहे ना असं आकसतं। गार झाल्यानंतर गरम असतानाच लाटायचं। लाटल्यानंतर मग तुम्ही ग्लासच्या किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घ्यायच्या। आता बऱ्याच ताई बोलतील की आमच्याकडे अशा कट करून पुऱ्या करत नाही नैवेद्याच्या, पण आम्ही करतो। आम्ही पूर्वीपासून आमच्याकडे अशाच प्रकारे ह्या गुळाच्या पुऱ्या करतात खिशीच्या। तर ग्लासनेच मी ह्या कट करते, अशा मस्त निघतात। आणि कट केल्यानंतर मग सर्व पुरी एकावर एक अशी ठेवली तरी ती चिटकत नाही एकमेकांना, व्यवस्थित मस्त निघतात आणि तळल्या जातात। तर अशा प्रकारे लाटायच्या आणि पुऱ्या करून घ्यायच्या। खूप जास्त जाड पण करायच्या नाही, एकदम पातळ पण करायच्या नाही। आणि हे बघा अशा प्रकारे ह्या सर्व काही पुऱ्या इथे मी करून घेतल्या आहे। आणि त्या ताईंना ना मी भजी तळायला सांगितली होती, सर्व काही पीठ मी तयार करून दिलं होतं त्यांना, तर त्यांनी मस्त सर्व भजी तळी, उडदाचे वडे पण त्यांनीच केले। आणि आता सर्वात शेवटी श्रावण घेवड्याची भाजी, तर ही भाजी पण आहे ना या नैवेद्यामध्ये लागते। तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये श्रावण घेवडा आहे ना येतो, तर भाजी एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्येच करते मी, खूप मस्त लागते। आणि काल मी जो व्हिडिओ टाकला ना तर खूप साऱ्या ताईंनी ना खूप छान कमेंट केल्या की ताई लक्ष देऊ नका अशा निगेटिव्ह कमेंटकडे। तर खरं सांगते मी निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देत नाही आणि त्यावरती काही व्हिडिओ बनवून मला खूप जास्त व्ह्यूज येतील असं पण नाही। खरं तर काही गोष्टी ना माझ्या मनाला लागल्या तर मग मला थोडं टेन्शन येतं। आणि आपण एवढं चांगलं वागून कोणी जर आपल्याला चुकीचं ठरवत असेल, आपल्याला दोष देत असतील, तर ते आपण सहन करून स्वतःवर अन्याय केल्यासारखं वाटतं। त्यामुळे ना मी कालचा व्हिडिओ बनवला आणि ज्या ताईंनी मला कमेंट केल्या त्यांना प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे माझं मनही हलकं झालं। आणि खरं सांगते 1-2 व्यक्ती जर सोडल्या ना तर माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सर्वच ताई माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करतात, हे ऐकून पाहून मला खरंच छान वाटलं। मस्त इथे घेवड्याच्या शेंगा पण झाल्या आहे, घेवड्याची भाजी काळ्या मसाल्यामध्येच बनवलंय मी। हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग। संध्याकाळ झालेली आहे, 5:30 वाजले आणि माझं सर्व काही आवरलेलं आहे। सर्व स्वयंपाक झाला, नैवेद्य काय काय बनवला सर्व दाखवते तुम्हाला। आणि सर्व किचन पण एकदम चकाचक क्लीन करून झालेलं आहे। सर्व भांडे ना घासून काढले, कारण खूप सारे भांडे निघतात घरात। जर काही कार्यक्रम काही करायचं म्हटलं ना, स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप सारे भांडे निघतात। हे सर्व आवरलं, तर हे बघा खूप सारे भांडे होते घासून ठेवले। आणि इथं सर्व पदार्थ बनवल्यानंतर मी इथे ठेवले। तर चला काय काय बनवलं दाखवते, कारण सर्व काही रेसिपी तुम्हाला मी शेअर नाही केलेल्या आहे, त्यातल्या काही दाखवल्या नाही। पण चला आता काय काय केलं सर्व दाखवते। सर्व फरची वगैरे सर्व काही पुसून घेतले, पण हॉल राहिलेला आहे माझा पुसायचा, तर हॉलचंच आता थोडं आवरायचं बाकी आहे। तर मी ना आता 7:15 सर्व मुलांना बोलवणार आहे, पण त्याआधी मला एक अध्याय वाचायचा आहे, कारण मी शेवटचा 40वा अध्याय ठेवलेला आहे, तर तो वाचावा लागतो। त्यानंतर मग आरती पूजा, मग सर्व मुलांना जेवायला देईल। चला काय काय केलं हे बघा। सर्वात आधी इथे मेथीची भाजी बनवली आहे, जी नैवेद्याला लागतेच। आणि इथे आहे आपली खीर, तर ही खीर बनवली मी, हे बघा छान मस्त थिक झाली आहे। करताना वाटत होती पातळ, पण अशी झाली आहे मस्त।
त्यानंतर यामध्ये हरभऱ्याच्या घुगऱ्या म्हणजे चण्याची भाजी, तर ही पण लागते नैवेद्यासाठी। तर ही पण अशी बनवली आहे, थोडी रस्सा असलेली बनवली, सुक्या पण बनवू शकतो पण अशी थोडी रस्स्याची छान लागते ना, म्हणून मग मी ही बनवली। यामध्ये भात आहे, दोन्ही डब्यांमध्ये भातच आहे कुकरच्या। इथे बनवली कढी, तर ही कढी, आणि इथे मस्त अळूवडी, तर एकदम क्रिस्पी आणि खूप छान झालेल्या आहे अळूवडी। तर हे बघा, आणि खाली ना तर ह्या गुळाच्या गोड पुऱ्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहे, खूप भारी झालेल्या आहे। हे बघा अशा आवडत्या मला, खूप छान मस्त झालेल्या आहे, एकदम अशा कडक वगैरे नाही आहे, खूप अशा नरम नरम मस्त सॉफ्ट झालेल्या आहे। तर खाली मी बटर पेपर टाकलाय कारण तेलकट होत्या ना म्हणून, तर हे झाकून ठेवते आता। त्यानंतर यामध्ये मस्त भजी आणि उडदाचे वडे एकत्रच ठेवले मी, घ्यायला वाढायला देताना सोपे पडतील। तर हे बघा, आणि यामध्ये बनवलंय वरण म्हणजे डाळ, तर ही डाळ अशी थोडीशी घट्टच बनवली आहे, ठीक साधी डाळ बनवली आहे। आणि यामध्ये चपात्या बनवल्या आहे। तर सर्व काही किचन ओट्यावरती असं झाकून ठेवलंय व्यवस्थित, आणि घेवड्याच्या शेंगा इथे कढईमध्येच आहे, तर ह्या बनवल्या, आणि कुरडई पापडी तिकडे टेबलवरती आहे। तर सर्व स्वयंपाक झालाय, मी पण फ्रेश झाली कारण स्वयंपाक करताना ना खूप गरम होत होतं। तर पहिले तोंड हात पाय धुवून घेतले, फ्रेश झाली, आणि आता आहे ना हॉलची साफसफाई करते, गोमूत्र हळद सर्व टाकून फरशी स्वच्छ पुसून घेते। त्यानंतर मग हळदीचं लेपन उंबरट्यावर करायचे, आणि बाहेरच्या ओट्यावर थोडीशी छोटीशी रांगोळी काढते, त्यानंतर मग अध्याय वाचते। तर चला सुरुवात करते। आता हॉलची फरशी पुसण्यासाठी इथे मी बादलीमध्ये पाणी घेतले, पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकते। गोमूत्र टाकता टाकता पुढचं झाकण त्यात पडून गेलं, आणि थोडं जास्त गोमूत्र पाण्यात पडून गेलं माझ्याकडून, पण चला असू द्या। आता ह्याच पाण्याने सर्व घराचं शुद्धीकरण करायचं। असं पाणी करून जर आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा घराची शुद्धीकरण केलं तर आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी निर्माण होते, वातावरण एकदम प्रसन्न होतं, आणि घरामधले काही दोष असतात ते नाहीसे होतात। घरात कान्या कोपऱ्यामध्ये बारीक किडेमुंगे होतात, तर ह्या पाण्याच्या वासाने ना ते पण गायब होतात किंवा घरात येत नाही। तर त्यामुळे ना आठवड्यातून 3-4 वेळेस का होईना असं पाणी करून तुम्ही तुमच्या घराचं शुद्धीकरण करा, घर स्वच्छ ठेवा। चला तर आता सर्व काही हॉल आहे ना मी पुसून घेते। किचन तर आवरला गेला होता, पण मला हॉलची सर्व साफसफाई केल्यानंतर 40वा अध्याय आहे ना तो वाचायचा आहे। सकाळी मी 6 अध्याय घेतले, पण एक अध्याय ना ठेवावा लागतो ज्यावेळेस आपण समाप्ती करतो ना, म्हणजे पारायणाची, तर त्यावेळेस आरती करण्याच्या आधी 2 ओवी किंवा मग शेवटच्या अध्यायाच्या काही ओळी ठेवाव्या लागतात, म्हणून मग मी एक अध्याय संपूर्ण ठेवला। हळदीचं लेपन करण्यासाठी इथं मी ना हळद घेतली 1 चमचा, त्यामध्ये थोडा अष्टगंध टाकलाय आणि थोडंसं गोमूत्र टाकते। गुलाब पाणी पण यामध्ये आपण टाकू शकतो, आणि हे सर्व काही असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पातळच करते मी, खूप जास्त थिक नाही बनवत, म्हणजे छान दिसतं उंबरट्यावरती लेपन। एका ताईंनी विचारलं ना म्हणून दाखवलं। चला, उंबरट्यावरती हळदीचं लेपन करताना ना फक्त वरती नाही करायचं, आजूबाजूला पण सर्व काही हळदीचं लेपन लावायचं संपूर्ण उंबरट्याला, तर खूप छान वाटतं। आणि उंबरटा कधीही घराला आहे ना असावा, म्हणजे आपण मार्बलचा कडप्पा वगैरे लावतो ना, तर तसं काही लावू नका। काळा ढवळा मार्बल असतो ना तो नाही लावायचा, तर असा लाकडीच उंबरटा आपल्या दरवाजाला असला पाहिजे, मुख्य दरवाजाला। तर दरवाजाला उंबरटा असल्यामुळे आपल्या घरामध्ये ना माता लक्ष्मी पण सदैव राहते असं म्हणतात। तर चला आता उंबरट्याचं लेपन सुकेपर्यंत लगेच पायरीवरती ना इथे रांगोळी काढते। आणि आज आहे ना पाऊस नाहीये, कालपासून आहे ना एकदम कडक ऊन पडतंय उन्हाळ्यासारखं, आणि त्यामुळे मग म्हटलं चला कलरफुल रांगोळी मस्त काढूया, कारण रांगोळी काढायला मला खूप आवडतं, पण एवढा वेळ राहत नाही ना, आता सर्वच कामं करायची, पूजा पाठ सर्व बघावं लागतं, त्यामुळे मग छापेनेच आता रांगोळी काढून घेते। पण पिवळ्या रंगावर लाल रंगाची रांगोळी खूप उठून दिसते, आणि बाजूनी थोडीफार अशी सफेद रांगोळी पण काढते।
आज माझ्या घरी नवनाथ येणार आहे, तर त्यांच्या स्वागताची ही सर्व काही तयारी. मुख्य दरवाजामध्ये पण मी अशी थोडीफार फुलांची सजावट केली. आपल्या घरी कोणी येणार असेल तर त्यांना येताना पण प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि आज खरं सांगते, पाऊस नव्हता ना, पावसाची रिमझिम नव्हती, त्यामुळे मी ओट्यावरती पण छान अशी मस्त लाल पिवळ्या रंगाने रांगोळी काढली. तर दरवाजासमोर खरंच खूप भारी वाटत होतं. रांगोळीची पण पूजा करणार आहे हळदी कुंकू वाहून, आणि मस्त अशी सर्व काही माझी ही तयारी झालेली होती. अजून घरामध्ये मला रांगोळी काढायची आहे पूजेसमोर पण आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर इथेच व्हिडिओची एंडिंग करते. याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल लवकर, तोही बघा. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.